गुड मॉर्निंग सर्वांना. तर या ठिकाणी पाहू शकताय शताक्ष आणि क्षितिजा कशा लगबगीने जात आहेत आवडीने. तर आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत कटिंग करण्यासाठी आणि आपण आता या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत एका ब्युटी पार्लरमध्ये. तर त्या पार्लरचं नाव आहे सिल्की मेक ओव्हर ब्युटी स्टुडिओ अँड ट्रेनिंग सेंटर. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आता आपण जाऊयात आतमध्ये आणि आतमध्ये जाता जाताच आपणाला एक या ठिकाणी फलक दिसत आहे. तर तो फलक आपण वाचून घेऊयात. तर फलक असा आहे की फेशियल अँड स्किन केअर हेअर स्पा या ठिकाणी करून मिळेल. हेअर कलर अँड हेअर हायलाईट्स, ब्रायडल मेकअप, ॲडव्हान्स हेअर कट्स या सर्व सुविधा या पार्लरमध्ये करून दिल्या जातील असे यावरती लिहिलेले आहे. तर पाहूया. तर चला तर मग आज आपण जाऊयात आतमध्ये. तर या ठिकाणी हे पार्लर असं आहे. यांनी जस्टच सुरुवात केलेली होती पार्लरला आता. तर पाहू शकताय तुम्ही. तर या ठिकाणी गेल्यानंतर लगेचच आपणाला स्वामींचे दर्शन झालेले आहे. तर त्या ठिकाणी धूप दीपांचा सुगंध हा खूप छान प्रकारे दरवळत होता आणि ते दृश्य मनाला भावत होते. तसेच या ठिकाणी देवी लक्ष्मी माता देखील विराजमान आहेत. तर पहिल्यांदा आपण क्षितिजाचा हेअर कट करून घेणार आहोत. तर त्यासाठी ती चेअरवरती बसली होती आणि ती खूप एक्साइटेड होती की आता मला छानपैकी कट करून मिळेल म्हणून. परंतु तिचा परत नंतर मूड ऑफ झालेला होता. तर पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी तिचा हेअर कट करण्यासाठी चालू आहे आणि त्यातही खूप छान प्रकारे सर्व म्हणजे ज्या पार्लरमधील गोष्टी असतात म्हणजे हेअर कट किंवा फेशियल वगैरे अशा इतर गोष्टी किंवा ब्रायडल मेकअप वगैरे खूप छान प्रकारे त्या करून देतात आणि ते सर्वांना आवडतं. पण थ्रेडिंग वगैरे तर छान असतेच त्यांची, पण इतर पण ज्या काही म्हणजे हेअर स्पा वगैरे आहेत त्या पण त्या छान करून देतात. तर पाहू शकताय तुम्ही. काय झालं की या ठिकाणी क्षितिजाचे जास्तीच केस कट करण्यात आले, त्यामुळे तिनं खूप नाराज झालेली होती. तिला थोडेसेच केस कट करायचे होते, परंतु काय झालं की जास्तच त्या ताईंनी सुरुवातीलाच केस जास्त कट केल्यामुळे तिला कसं तरी म्हणजे खूप म्हणजे मूड ऑफ झाल्यासारखं तिला झालं होतं. आणि तिनं तिथं पार्लरमध्ये असताना काहीच बोलली नाही. नंतर तिनं म्हणजे नाराज झालेली होती. घरी आल्यानंतर रडत होती की माझा एवढे छोटे कमी का केस केले म्हणून. तर पाहू शकताय खरंच खूपच कमी केस झालेले होते हे आम्हाला पण जाणवत होतं. परंतु आम्ही तिला म्हणजे शांत बसवण्यासाठी तिला छान म्हणत होतो की दीदीपेक्षाही तुझा छान क्षितिजा कट खूप छान सुंदर झालेला आहे आणि तो पण तुला छान दिसत आहे. त्यामुळे तिनं परत म्हणजे उत्साहित होऊन परत खेळायला निघून गेली की ठीक आहे बाबा माझाच छान कट झालेला आहे म्हणून. तर पाहू शकताय. आता त्यानंतर लगेचच आपण शताक्षीला या ठिकाणी कट करण्यासाठी बसवलेला आहे आणि शताक्षीचे केस खूप वाढलेले होते कारण की आपण तिचा रेग्युलर झुट्टाच घालतोत ना, त्यामुळे तिचे केस व्यवस्थित होते. परंतु आपल्याला थोडेसेच कट करून त्या केसांना शेप द्यायचा होता. तर या ठिकाणी आता लगेचच शताक्षीचे केस कट करायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकताय. तोपर्यंत या ठिकाणी लगेचच रिया ही खेळत बसलेली होती, शांतपणे बसलेली होती. तिला छान वाटतं असं फिरायला बाहेर येण्यासाठी. ती या ठिकाणी मी रिया आणि क्षितिजा म्हणत आहे कारण की रिया हे आम्ही घरी म्हणतो आणि क्षितिजा हे आपलं स्कूलमध्ये तिचं नाव आहे, त्यामुळे माझ्याकडून चुकून रिया आणि क्षितिजा हे एकच नाव आहेत. तर समजून घ्या माझ्या छोट्या मुलीचे आहेत असं आहे. तर चालू आहे कट करण्यासाठी. छान प्रकारे तिचा कट झालेला होता. शताक्षीचा खूप छान वाटत होता. पाहू शकताय तुम्ही. आता या ठिकाणी संपत आलेला आहे कट करून. आता सगळे सुंदर असं छान झालेलं आहे आणि या ठिकाणी स्ट्रीमरने ते केस सेट करत आहेत. व्यवस्थित वाटत आहे कारण की त्यांचं पण इंस्टाला अकाउंट आहे, त्याच्यावरती त्या रील्स टाकत असतात. तर ते रील्स पण खूप छान असतात त्यांच्या, त्याला पण फॉलो करून घ्या तुम्ही. छान प्रकारे आता त्यानंतर लगेचच मी त्यांना बोलले की मला शताक्षीच्या केसांना शेप देऊन घ्यायचा आहे. तर तो शेप देण्यासाठी त्यांना खूप जड झालं होतं कारण की त्रास होत होता कारण की तिचे केस सिल्की आणि स्ट्रेट असल्यामुळे
तिच्या केसांना शेप हा बसतच नव्हता, त्यामुळे त्यांनी रोलरच्या साहाय्याने शेप देण्याचे ठरवले. तर पाहू शकता त्यांनी रोलरच्या साहाय्याने शेप देत आहेत, परंतु ते देखील त्यांना त्रासदायक म्हणजे होत होतं की पटकन शेप हा बसतच नव्हता. परंतु परत खूप छान प्रकारे शेप बसलेला आहे आणि खूप छान प्रकारे तिचे हेअर कट झालेला होता. तो सर्वांना खूप आवडलेला होता. त्यांनी त्याच्यावरती रील्स पण बनवलेली आहे. इन्स्टाला ती दिसली तर त्याला नक्कीच फॉलो करा आणि लाईक पण करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. तर थँक्यू.